चला मित्रांनो, सुरू करूया आजचा प्रश्न. आता महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह खालीलपैकी कुठे झाला आहे? तर मिठाचा सत्याग्रह हा नेहमी लक्षात ठेवायचा की समुद्राच्या किनारीच झाला असेल. मग आता तुम्ही मला सांगा, पुण्याला समुद्रकिनारा नाही आहे, नागपूरला समुद्रकिनारा नाही आहे, नाशिकला समुद्रकिनारा नाही आहे, म्हणजेच मग आता कुठं असेल तर मग वडाळा. मग हे असा लॉजिकल प्रश्न आपण सोडवू शकतो. मग आता आता वडाळा, तर नेमकं मिठाच्या सत्याग्रहाबद्दल आपण थोडं बोलूया. तर मिठाचा सत्याग्रह वडाळा या ठिकाणी झाला. अजून कुठं कुठं झाला होता? आता सत्याग्रहाचं जे ठिकाण होतं ते महत्त्वाचं ठिकाण कुठं होतं? दांडी. कुठं होतं? दांडी. कोणतं ठिकाण होतं? दांडी. ठीक आहे. कोणतं ठिकाण होतं? तर दांडी. आता तुम्हाला माहीत आहे की आणखीन काही असे ठिकाणं होते की जिथे सत्याग्रह झाला होता. तो म्हणजे एक दांडी होता, एक होतं सानीकात्रा. सानीकात्रा सानीकात्रा जे कुठं आहे? कर्नाटकमध्ये आहे. ठीक आहे. जे कुठं आहे? कर्नाटकमध्ये आहे. नंतर धारासना, नंतर धारासना. ठीक आहे. आणि एक नंतर आहे बिडाशी. कुठे आहे? बिडाशी. इथे काय झालेलं आहे? सगळं सत्याग्रह झालेले सत्याग्रहाचे काय आहे? ठिकाणं आहे. नंतर बघा, आता मिठाचा जो सत्याग्रह झालेला आहे, आता तो सत्याग्रह त्याला दांडी मार्च म्हणतात. काय म्हणतात? दांडी मार्च. कोणता सत्याग्रह म्हणतात त्याला? तर समजा दांडी मार्च. कारण मार्च का बरं म्हणतात? ते कारण मार्चमध्ये झाला होता म्हणून. आता महात्मा गांधी कधी निघाले होते? तर कधी निघाले होते? महात्मा गांधी कधी? 1930. 1930ला निघाले होते. कोण? महात्मा गांधी. त्यांच्यासोबत लोक किती होते? लोक होते 78. लोक किती होते? 78. पोचले कधी होते ते? पोहोचले कधी होते? पोहोचले 5 एप्रिलला. कधी पोहोचले होते? 5 एप्रिलला. मग आता सत्याग्रह 5 एप्रिलला पोहोचल्यानंतर सत्याग्रह कधी केला? तर सत्याग्रह केला त्यांनी 6 एप्रिलला. कधी केला? 6 एप्रिलला. ठीक आहे. एवढं समजलं का? नंतर आता सत्याग्रह केल्यानंतर ते परत आले. तर परत येण्याचा कालावधी त्यांना लागला 24 दिवस. किती दिवस लागले? 24 दिवस. परत येण्यासाठी किती दिवस लागले? 24 दिवस लागले. आणि ते अंतर ठिकाण कोणतं होतं? साबरमती. काय म्हटलं मी? साबरमती ते दांडी. साबरमती ते दांडी. आणि हे जे अंतर होतं ते अंतर किती होतं? 385 किलोमीटर. 385 किलोमीटर. तर समजलं का तुम्हाला? बघा, दांडी, सानीकात्रा हे कर्नाटकमध्ये आहे. आता हे जे ठिकाण आहे हे सगळं सत्याग्रहाचे आहे, धारासना, विडाची. आता दांडी मार्च का बरं म्हणतात? कारण हे मार्च महिन्यात झाला होता म्हणून. आता 12 मार्च 1930ला ही सुरुवात झाली होती समजा. आणि लोक होते 78. पोचले ते 5 एप्रिलला. सत्याग्रह 6 एप्रिलला झाला. परत येण्यासाठी त्यांना 24 दिवस लागले. आणि साबरमती ते दांडी हे अंतर 385 किलोमीटर होतं. ठीक आहे. नंतर पहा, तुम्हाला हे झालं. आता पुण्याबद्दल काय म्हणायचं आपल्याला? की पुणे हे काय आहे? सांस्कृतिक राजधानी आहे. काय आहे? सांस्कृतिक राजधानी. काय आहे? सांस्कृतिक राजधानी आहे. नागपूरमध्ये तुम्हाला नागपूर ही आपली उपराजधानी आहे. काय आहे? उपराजधानी आहे. नागपूर हे काय आहे? आपली उपराजधानी आहे. आता 0 माईल आहे. आता हे आपण नेहमी लिहू शकता नाही, पण आता सुरुवातची व्हिडिओ म्हणून लिहित आहे. उपराजधानी आहे, 0 माईल आहे. आणि तिथं महत्त्वाची घटना झाली होती की 14 ऑक्टोंबर. काय झालं? सांगा पटकन. 14 ऑक्टोंबर 1956ला B.R. आंबेडकरांनी काय घेतला होता? आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. स्वीकारला. ठीक आहे ना?
बी आर आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. तर बघा अशा प्रकारे हा प्रश्न आपला संपलेला आहे आणि मला असं वाटते की आपण जो अभ्यास करत आहे तो कमी वेळेमध्ये खरंच जास्त अभ्यास होताना आपल्याला दिसत आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.